नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मूळव्याध आणि डिलिव्हरीमध्ये उद्भवणारा मूळव्याध तर याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर माझी डिलिव्हरी झाली होती फर्स्ट. तर तेव्हा डिलिव्हरीमध्ये मूळव्याधचा त्रास भयंकर उद्भवला होता आणि त्यामध्ये एवढं झाला होता त्रास की डॉक्टर बोललेले की ऑपरेशन करावं लागणार. मला तर काय ऑपरेशन करायचं नव्हतं. तर ते तसं डॉक्टरांना मी सांगितलं, कारण बाळ अगदी लहान असतं आणि यामध्ये स ऑपरेशन वगैरे परत ते त्रासदायक. तर मी नाही म्हणून सांगितलं. मला म्हटलं उपाय सांगा बाकीचे, तर मी करते. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर शक्यतो जास्त औषधं, पेन किलर वगैरे जास्त देत नाही. कारण बाळ पीत असतं अंगावलं. आपण जे खातो तर ते बाळाच्या पोटात पण जातं. डॉक्टरांनी सजेस्ट केलं की एकतर ऑपरेशन कर किंवा जे शरीरासाठी थंड आहे, तर त्यांनी काय काय उपाय सांगितलं होतं, तर ते कर. मला काय काय सांगितलं होतं आणि मी पण स्वतः सर्च केलं की शरीर कोणत्या गोष्टीमुळे थंड राहील, काय उपाय केले पाहिजे त्यामुळे माझा त्रास कमी होईल. तर मी कोणकोणते उपाय केले होते तर मी आज तुमच्याशी शेअर करते. तर सर्वात आधी की डिलिव्हरी झाल्यानंतर गरम पाणी भयंकर पिलं जातं. कारण उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त गरम पाणी किंवा गरम करून थंड केलेलं पाणी पिलं जातं. तर पूर्ण हे बंद केलं पाहिजे. कारण गरम करून जरी थंड करून पाणी पिलं, तरी त्यात भयंकर उष्णता निर्माण झालेली असते आणि ते मूळ कारण आहे की आपल्याला मूळव्याधचा त्रास चालू होतो. ते सर्वात आधी बंद केलं पाहिजे. कारण त्यामुळे भयंकर त्रास चालू होतो उष्णतेचा आणि पर्यायानं मूळव्याधचा. आपण ते बिसलरी वगैरे पाणी पिऊ शकतो 15 दिवसानंतर. डिलिव्हरी झाल्यानंतर 15 दिवसानंतर आपण नॉर्मल पाणी किंवा बिसलरीचं पाणी पिऊ शकतो. तर ते आपण चालू करू शकतो. कारण सर्वात आधी ते बंद केलं पाहिजे गरम पाणी पिणं. मूळव्याधचा त्रास होत असेल तर. नसेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. दुसरी गोष्ट नॉन-व्हेज. कारण या दिवसामध्ये नॉन-व्हेजचं प्रमाण जास्त होतं. अंडी, चिकन, मटण, मुंडी वगैरे तर त्याचं प्रमाण भयंकर असतं. तर त्यामध्ये भयंकर उष्णता असते आणि त्यामुळे पण आपल्याला मूळव्याधचा त्रास चालू होऊ शकतो. तर त्याचं पण जोपर्यंत आपल्याला त्रास जास्त आहे, तर तोपर्यंत हे पूर्ण अव्हॉइड केलं पाहिजे नॉन-व्हेज. कारण त्यामुळे भयंकर त्रास होतो. ते तर बंद केलं पाहिजेच. बरोबर आपण खात असणारे डिंकाचे लाडू, हळीवचं लाडू किंवा हळीवची खीर खाल्ली जाते सगळ्यांच्याकडे. ते पण उष्णता भयंकर निर्माण करण्याचं काम करतं आपल्या शरीरात. ते पण पूर्ण अव्हॉइड केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला त्रास आहे. आणि जेव्हा त्रास आपला बंद होईल त्यानंतर पण याचं प्रमाण कमी प्रमाणातच ठेवलं पाहिजे. कारण त्यानंतर पण एकदा त्रास चालू झाला की हा कायमस्वरूपी राहू शकतो बऱ्याच जणांचा. पूर्णपणे बंद न होणारा हा त्रास आहे. त्यामुळे उष्णता निर्माण होणारे पदार्थ पूर्णपणे अव्हॉइडच केले पाहिजेत आणि जोपर्यंत हा त्रास आहे तर तोपर्यंत अजिबात हे पदार्थ खायचे नाहीयेत. दूध रोजच्या जेवणामध्ये आपल्या किंवा सकाळी उठल्यानंतर दूध आणि त्यामध्ये शतावरी घालून जर पिलं तर आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. एच-बी वाढण्यासाठी पण आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आणि त्याच पद्धतीने आपला मूळव्याध पूर्णपणे कमी करण्याचं काम करतं आणि शरीर पण थंड राहतं. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा. कारण मी पहिल्यापासून हा उपाय करते आणि गेली 7 वर्ष मी कंटिन्युअसली दूध पिते. माझा एच-बी पण चांगला आहे. जरी बारीक असली तरी 12.4 12 पॉइंट तरी एच-बी असतोच. तर त्याच्या आत येत नाही. कारण रेग्युलर दूध पिण्यामुळे हा फरक पडतोच आपल्या शरीरामध्ये. कारण एच-बी हा नेहमी चांगला राहतो आणि त्याचबरोबर शरीर पण थंड राहतं. उष्णता निर्माण कमी होते. त्यामुळं दूध आणि त्यामध्ये जर डिलिव्हरी असेल तर शतावरी घालून दूध पिलंच पाहिजे. कारण बाळाला पण दूध जास्त प्रमाणात मिळण्याचं शतावरी काम करतं. शतावरी घालून दूध प्यायचं. त्यानंतर पालेभाज्या शक्यतो आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत. कारण शरीर थंड ठेवायचं काम, गारवा देण्याचं काम पालेभाज्या करतात. तर अ, भाज्यांसोबत पावटा आणि वांगी हे जोपर्यंत मूळव्याध आहे तोपर्यंत पूर्णपणे अव्हॉइड करायचं आहे आपल्याला. कारण हे दोन्ही पण उष्णता निर्माण करण्याचं काम करतं आणि मूळव्याधचा भयंकर त्रास होतो. कारण जरी नॉन-व्हेज बंद केलं आणि तुम्ही पावटा, वांगी यावरती जरी भर दिला,
तरी सुद्धा मूळव्याधचा त्रास आपल्याला भयंकर होऊ शकतो. कारण मला झालेला आहे. पूर्ण अवॉइड केलं होतं आणि मी आमच्या शेतातील पावटा आल्यामुळे मी भयंकर खाल्लेलं. त्यामुळे त्याचा एक त्रास थोडे दिवस झाला. डॉक्टरांनी विचारलं की नॉनव्हेज न खाता, पण म्हटलं मी का मला त्रास होतोय? तर त्यांनी विचारलं की पावटा, वांगी वगैरे खाल्ले का? तर म्हटलं हो, पावटा भयंकर खाल्लाय, कारण असे घरचं असल्यामुळे. तर ते म्हणले पावटा आणि वांगी मूळव्याधला अजिबात चांगलं नसतं, तर ते तुम्ही अवॉइड करा म्हटले काही दिवस. आणि नॉनव्हेज कमी आहेच, तर त्यामुळे हे बंदच केलं पाहिजे काही दिवस म्हणून सांगितलं. तर पावटा आणि वांगी तेव्हा पण मला माहीत नव्हतं आधी, तर त्यानंतर मला समजले की पावटा आणि वांगी मूळ व्याधीसाठी अजिबात चांगले नसतात, कारण पूर्ण उष्णता निर्माण करण्याचं आपल्या शरीरात काम करतात. तर ते पण पूर्ण अवॉइड केलं पाहिजे. आणि जर गाठी वगैरे झाल्या असतील, मूळव्याधमध्ये बऱ्याच जणांना गाठी होतात आणि ठणक भयंकर होते, वेदना होतात आणि त्या सहन पण होत नाहीत आणि कुणाला सांगता पण येत नाहीत. अशा पद्धतीने हा त्रास आहे. तर काय करायचं आहे की आपण जेव्हा अंघोळीला जातो, आणि हा उपाय मला डॉक्टरांनी सांगितला होता आणि तो मी केलेला आहे स्वतः. तर एका टबमध्ये पाणी घ्यायचं आहे गरम. आपण अंघोळीला रेग्युलर घेतो त्यापेक्षा थोडंसं जरा गरम असावं आणि त्यामध्ये मीठ आणि डेटॉल थोडंसं 1 चमचा घालायचं डेटॉल आणि त्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि ते बसल्यामुळे शेक मिळतो त्या गाठींना. तर त्यामुळे ठणक 70 ते 80% आपली कमी येऊ शकते. औषधाची पण गरज नाही. तर फक्त हा उपाय जरी केला तरी आपली ठणक भयंकर होणाऱ्या वेदना पण कमी येतात. आणि जर जास्त ठणक असेल तर सकाळ संध्याकाळ हा उपाय करू शकतो सुरुवातीला आणि हळूहळू या उपायाने आपली ठणक कमी येतेच. तुम्ही नक्की उपाय करून बघा. कारण सुरुवातीला जर पहिल्यांदा जर बऱ्याच जणांना मूळव्याध झालं की पटकन समजत नाही की काय करायचं, एवढ्या वेदना होतात आणि सहन पण होत नाहीत. तर तुम्ही हा उपाय करू शकता की गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये मीठ आणि डेटॉल घालायचं आणि त्यामध्ये बसायचं. 15 ते 20 मिनिटं हा शेक दिला पाहिजे. तर आपल्या या वेदना कमी होऊ शकतात. त्याचबरोबर आपलं खाणं-पिण्यात पण रुटीनमध्ये पण बदल केला पाहिजे. वेळेवर जेवण झालं पाहिजे. प्रत्येकाची वेळ ठरलेली असावी जेवणाची, खाण्याची. तर त्यामुळे पण आपल्या शरीरात बरेच बदल होऊ शकतात आणि उष्णता निर्माण होऊ शकते, हीट निर्माण होते, पित्त वाढतं. तर हे पण कारणं असू शकतात. तर वेळेवर जेवण केलं आणि आहारात पालेभाज्या, फळं यांचा समावेश केला, दूध, तर आपले वेदना बऱ्यापैकी कमी होतात. तर मी करत असलेल्या ह्या उपायाने मला 8 दिवसात मला 90% फरक पडला होता आणि 1 आठवड्यात ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि हे मी सलग उपाय केले. पूर्ण नॉन-व्हेज अव्हॉइड केलं. नंतर ठणक कमी येण्यासाठी मी तो उपाय केला आणि आहारात दूध शतावरी घालून हे चालू केलं होतं. तर या उपायाने मला आठवड्याभरात 90% मला फरक पडला होता. तर तुम्हाला पण मला यासाठी शेअर करायचं होतं की बऱ्याच जणांना मूळव्याधचा त्रास होतो. डिलिव्हरीतच होतं असं नाही. आधीमध्ये पण कधीही होऊ शकतो. आपल्या आहारात बदल झाला की हा त्रास होऊ शकतो आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे अवॉइड केले पाहिजेत. कारण मसालेदार पदार्थामुळे पण उष्णता निर्माण करण्याचं काम करतं आणि त्यामुळे पण मूळव्याधचा त्रास होऊ शकतो. बऱ्याच जणांना सवय असते की मसालेदार खाण्याचं, तर त्यामुळे पण त्रास होऊ शकतो. तर तुम्हाला जर हा त्रास होत असेल, डिलिव्हरी झालेली असेल किंवा नसेल जरी, तरीसुद्धा हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला खूप फरक पडेल. आणि त्याचबरोबर अ, जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणखी औषधं वगैरे तर घेऊ शकताच, परंतु तुम्ही हा उपाय केला तर ऑपरेशनची गरज तुम्हाला भासणार नाही. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आणि आपण रोज नवीन विषयावरती व्हिडिओ करतो. माहिती, टिप्स, क्लिनिंग, नंतर त्याच पद्धतीने आपली देवपूजा असेल किंवा पूजा मांडणी असेल, तर अशा बऱ्याच विषयावरती, रांगोळी असेल, तर अशा विषयावरती आपण दररोज एक नवीन टॉपिक घेऊन आपला व्हिडिओ येत असतो. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.